हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिवारामध्ये संतोष बळवंती नावाचा एक शेतकरी आहे आणि तो शिकला सवरलेला आहे. नोकरीच्या पाठीमागे न जाता वडिलांची पारंपरिक शेती जपण्याचं काम देखील या ठिकाणी केलंय आणि त्यांनी आज या शेत शिवारामध्ये टरबूजाची देखील लागवड केलेली आहे. अतिशय म्हणजे व्हरायटी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी टरबूजाची शेती केलेली आहे आणि याच टरबूजाच्या शेतीमध्ये जे आहे ते 5-5 किलोचं एक टरबूज देखील या ठिकाणी लावलेला आहे. आणि साधारणतः आता याला खर्च जे आहे तर संपूर्ण खर्च पाहता 60 ते 70 हजार रुपये लागला होता आणि आताच्या घडीला सध्या जे आहे ते 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न निघावं असं त्याची अपेक्षा देखील आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की 5-5 किलोचं एक टरबूज देखील या ठिकाणी पाहायला भेटते. चांगल्या व्हरायटीचं या ठिकाणी टरबूजाची शेती केलेली आहे. विशेष म्हणजे याच शेतीमध्ये आंतरपीक देखील घेण्यात आलेलं आहे आणि ते आंतरपीक म्हणजे या ठिकाणी मिरचीची लागवड देखील केलेली आहे. आणि टरबूजाची शेती जे म्हणजे असे की या परिसरामध्ये पहिल्यांदाच या संतोष नावाच्या शेतकऱ्यांनी चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. नक्कीच या शेतकऱ्याला आता सध्या जे आहे ते ढगाळ वातावरण असल्यामुळं या टरबूज शेतावर काय परिणाम होतो की काय असं देखील या ठिकाणी निर्माण चित्र झालेलं आहे. परंतु अतिशय उत्कृष्ट असं टरबूजाची शेती केल्यामुळं नक्कीच या शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं देखील या ठिकाणी वर्तवले जाते. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, दांडेगाव, हिंगोली.